हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणार होतं, म्हणजे मोठं अंतर हे विमान कापणार होतं। त्यामुळे इंधन पूर्ण भरलेलं होतं विमानाच्या टाक्यांमध्ये, त्यामुळेच हे विमान कमी अंतरावरून जरी कोसळलं असलं तरी या इंधनामुळेच या दुर्घटनेची व्याप्ती मोठी आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे रहिवासी भागात हे विमान कोसळले, त्यामुळे रहिवाशांना सुद्धा निश्चित यात नुकसान झालेलं असणार आहे। आणि जी दृश्य आपण बघतोय त्यानुसार रहिवासी भागात हे विमान कोसळलं, तिथे एका इमारतीवर किंवा इमारतीच्या बाजूला हे विमान कोसळले, त्यामुळे इमारतीतल्या रहिवाशांना सुद्धा निश्चितच नुकसान झालेलं असणार आहे। एकीकडे दृश्य आपण बघतोय विमान टेक ऑफ नंतर कसं हळूहळू खाली येताना दिसलं आणि त्यानंतर दिसेनासं झालं, अर्थात दुर्घटनाग्रस्त झालं। तर दुसरीकडे दृश्य बघतोय त्यामध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथल्या जे लोक तिथे प्रवासी किंवा रहिवासी भागातले लोक दिसतात त्यांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवण्याचं काम करतात। काही वेळापूर्वी आपण चित्रलेखा साप्ताहिकाच्या राधिका यांच्याशी बोललो, त्यांनी आपल्याला माहिती दिली की मेघानी नगर हा असा परिसर आहे ज्या परिसरापासून एअरपोर्ट 15 किलोमीटर अंतरावर आहे, तर दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटल अगदी हाकेच्या अंतरावर आहे। त्यामुळे हाच फक्त एक प्लस पॉईंट म्हणावा लागेल की जखमींना तातडीनं रुग्णालयात नेणं शक्य होणार आहे। आणि आताच आपण विमानतज्ञ यांच्याशीही बातचीत केली, त्यानुसार त्यांनी सांगितलंय की कुठल्या तांत्रिक गोष्टींचं नेमकं या ठिकाणी टेक ऑफ करायच्या आधी तपासणी केली जाते। अनेक तांत्रिक गोष्टी असतात ज्या कुठलंही विमान टेक ऑफ करण्याआधी तपासलं जातं, मात्र जर असं झालं असेल आणि तरी देखील पायलटनं टेक ऑफ केलं असेल तर त्यानं कुठल्या क्रिटिकल कंडिशन्समध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात घातलाय हे देखील तपासणं गरजेचं आहे। कारण की तपासणी केल्यानंतर काही अडचण आल्यावरती अर्थातच कुठल्याही विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी मिळत नाही। मात्र असं असतानाही जर विमान टेक ऑफ झालेलं आहे आणि 15 किलोमीटरच्या आत ते कोसळत आहे तर याला जबाबदार कोण, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय। या विमानाची प्रवासी क्षमता 300 इतकी होती आणि त्यात 242 प्रवासी होते, तर या 242 प्रवाशांच्या जीविताचं नेमकं काय आणि त्यांच्या सेफ्टीचं नेमकं कुणावरती जबाबदारी असणार आहे, असे अनेक प्रश्न आता एअर इंडियाच नाही तर विमान प्रशासनालाही विचारले जाणार आहेत। आणि कुठे त्रुटी आहे हे बघणं गरजेचं आहे। इतक्या कमी अंतरात हे जाऊन जे विमान आहे ते कोसळलं आहे आणि ते रहिवासी भागात कोसळलं आहे, म्हणून नक्कीच इतर रहिवाशांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यांच्याही जीविताचा धोका निर्माण झालेला आहे। आणि अगदी हाकेच्या अंतरावरती सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण असण्याची शक्यता होती, त्या ठिकाणी ऑक्सिजनचे सिलेंडर्स असतात, त्यामुळे अशा ठिकाणी जर स्फोट होतोय आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे विमान होतं त्याच्यामध्ये इंधन सुद्धा पूर्ण भरलेलं होतं, त्यामुळे स्फोट मोठा झाल्याचीही शक्यता वर्तवली जाते। जी दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यांमधून समजून येत आहे की किती मोठ्या प्रमाणात या मेघानी नगर परिसरामध्ये सध्या या स्फोटाचा जो आहे तो परिणाम झालेला आहे। इतर लोक त्यांना जोरात आवाज झाला ऐकू आला आणि त्यानंतर सगळ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे। जवळच विमानतळ होतं म्हणून मदत कार्य लवकरात लवकर पोहोचलं गेलेलं आहे। 3 फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी लगेच पोहोचल्या होत्या आणि आता अग्निशमन दलाकडून त्या ठिकाणी बचावाचं कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे। मात्र 242 प्रवाशांसंदर्भात अजून कुठलीच माहिती नाही आहे। जे जखमी आहेत त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे, मात्र मृतांचा आकडा, जखमींचा एक्झॅक्ट आकडा अजून तरी पुढे येत नाहीये। पायलट नेमकं सुखरूप आहे का, काय झालंय या संदर्भात सुद्धा, स्टाफ संदर्भात सुद्धा कुठलीच माहिती नाहीये। 242 प्रवासी आणि त्यांच्यासोबत विमानाचा स्टाफ देखील असतो, त्यामुळे हा आकडा मोठा आहे। आणि शिवाय रहिवासी भागामध्ये हे जे विमान आहे ते कोसळलं आहे, त्यामुळे देखील आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, जखमींचा सुद्धा, मृतांचा सुद्धा। त्यामुळे यावरून आता एअर इंडियाला धारेवरती धरलं जाऊ शकतं, प्रश्न विचारले जाऊ शकतात। ही दृश्य आपण पाहतोय, विमानाचे एक पार्ट्स बाजूला केले जात आहेत, इतर घरातील जे सामान आहे ते देखील बाजूला केलं जात आहे। ही दृश्य जी आपण पाहतोय रहिवासी इमारतीच्या जवळच हे विमान कोसळलं आहे आणि त्यामुळे त्या इमारतीला सुद्धा फटका बसलेला आहे। तिथलं सगळं सामान सध्या आता बाजूला घेणं चालू आहे। बचाव पथक आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेलं आहे। इतकंच नाही तर विमानतळाचा स्टाफ देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि सगळ्यांकडून बचाव कार्य सुरू आहे। तर दुसरी दृश्य दाखवत आहेत की नेमकं हे विमान कोसळलं कसं आहे, हे एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहताय।